नमस्कार, मी अपर्णा विधाते, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयामध्ये गणित हा विषय शिकवते. 11वी आणि 12वीसाठीच्या मुलांना शिकवते. आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे डिफरन्शियल इक्वेशन्स अँड ॲप्लिकेशन्स, जो 12वीच्या कॉमर्सच्या पेपर 1मध्ये नव्याने ॲड झालेला टॉपिक आहे. तर या संदर्भात आज आपण बघणार आहोत डिफरन्शियल इक्वेशन्स अँड ॲप्लिकेशन्स. डिफरन्शियल इक्वेशन्स अँड ॲप्लिकेशन्समध्ये हा नव्याने सिलेबसमध्ये ॲड झालेला चॅप्टर आहे. सगळ्यात जास्त मार्क्सचं वेटेज असेल तर डिफरन्शियल इक्वेशन्स अँड ॲप्लिकेशन्सला आहे, ते म्हणजे 10 मार्क्सचं वेटेज आहे. तर आधी जे आपण काही शिकलो आहे त्या कुठल्या गोष्टी आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन्स आणि ॲप्लिकेशन्सला लागणार आहेत ते पण बघणार आहोत. आणि या चॅप्टरमध्ये काय एक्झॅक्टली इन्क्लूड केलेलं आहे तर ते बघायचं. आधी डिफरन्शियल इक्वेशनमध्ये पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे ते आहे डिफरन्शियल इक्वेशन, देन ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन, ऑर्डर अँड डिग्री ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन, फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन अँड लास्ट पार्ट इज सोल्युशन ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन. आणि जेव्हा आपण कुठली पण एखादी गोष्ट नव्याने शिकतो त्यावेळी त्याचे ॲप्लिकेशन्स काय असतात हे आपल्याला शिकायचे असतात. ते आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन्समध्ये येणार आहेत. तर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये जो डिफरन्शियल हा वर्ड तुम्हाला सांगतो की आपल्याला डेरिव्हेटिव्ह कुठेतरी वापरायला लागणार आहे. यात कुठले पॉईंट्स आधीचे आपण शिकलेले लागणार आहेत तर त्यातलं आहे इंडिपेंडंट व्हेरिएबल, डिपेंडंट व्हेरिएबल, डेरिव्हेटिव्हज अँड इंटिग्रेशन. इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि डिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे एक्झॅक्टली काय, तर आपण y इज इक्वल टू fx हे जर फंक्शन घेतलं तर त्याच्यामध्ये y हा तुमच्या एक्सच्या व्हॅल्यूजवरती डिपेंड असतो. म्हणजे y हे तुमचं डिपेंडंट व्हेरिएबल झालं आणि x हे तुमचं इंडिपेंडंट व्हेरिएबल झालं. त्यानंतर आपल्याला लागणार आहे डेरिव्हेटिव्ज. डेरिव्हेटिव्ज ऑलरेडी तुम्ही शिकलेले आहात. डेरिव्हेटिव्ज म्हणजे काय, त्याचं ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह तुम्ही बघितलेले आहेत. जॉमेट्रिकल रिप्रेझेंटेशन बघितलेलं तुम्ही शिकलेले आहात की ज्याच्यामध्ये आपण dy/dx वापरतो, y' वापरतो आणि f'(x) वापरतो. तर ही नोटेशन सुद्धा आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन शिकत असणार लागणार आहेत. इंटिग्रेशन हा लास्ट पार्ट आहे. इंटिग्रेशन पण तुम्ही इंटिग्रेशनचं डेफिनेशन बघितलेली आहे. इनडेफिनाईट इंटिग्रेशन, डेफिनाईट इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन हे बघितलेलं आहे. नोटेशन इंटिग्रेशनचं कसं असतं ते पण तुम्ही बघितलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन आणि ॲप्लिकेशन हा चॅप्टर शिकताना लागणार आहेत. सो पहिल्यांदा डिफरन्शियल इक्वेशन कसं असतं, कशा प्रकारे फॉर्म केलं जातं हे आधी आपल्याला बघायचं आहे. An equation involving dependent variables, independent variable and derivatives of dependent variables with respect to the independent variable is called differential equation. ओके, वर्डिंगमध्ये जरी लक्षात आलं नसेल तरी आपण जर एक्झाम्पल तुम्ही बघितलीत तर तुम्हाला लक्षात येईल की डिफरन्शियल इक्वेशन कशा टाईपचं असतं. डिफरन्शियल इक्वेशनमध्ये dy/dx हा इन्व्हॉल्व होतो आणि तुमचं इंडिपेंडंट आणि डिपेंडंट व्हेरिएबल येतो. मग याची तुम्ही जर कॉम्बिनेशन्स केलीत हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेऊन तर त्यापासून आपण डिफरन्शियल इक्वेशन तयार करू शकतो. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये बघितलं तर dy/dx हे एकच फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह वापरलं आपण. सेकंड एक्झाम्पलमध्ये d2y/dx² म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह वापरलेले. आता फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर हे जेव्हा आपण बोलतो हे कशाशी रिलेटेड आहे तर हे आपलं हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आपण जेव्हा डेरिव्हेटिव्ह चॅप्टर शिकला त्यावेळी हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ही केस तुम्ही शिकलेली आहे की डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड आउट केलं जातं. मग पहिल्यांदा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह त्याला आपण dy/dx म्हणतो. नंतर वन मोर टाइम जर तुम्ही ते डिफरन्शिएट केलं तर तुम्हाला d2y/dx² मिळतो, त्याला आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळतो. d2y/dx² परत एकदा डिफरन्शिएट केला तर तुम्हाला d3y/dx³ मिळतो, त्याला आपण थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळतो. ते हे जे आपण फाइंड आउट करतोय वन बाय वन याला हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणतात आणि याचा पण इम्पॉर्टंट रोल आपला डिफरन्शियल इक्वेशन या चॅप्टरमध्ये आहे. थर्ड एक्झाम्पलमध्ये d2y/dt² विच इज इक्वल टू 2t. आता तुम्ही म्हणाल की इथे नवीन t हा व्हेरिएबल आलेला आहे, तर हो आपण x आणि y या व्हेरिएबल व्यतिरिक्त पण व्हेरिएबल वापरू शकतो हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. सो d2y/dt² विच इज इक्वल टू 2t हे पण एक प्रकारचं डिफरन्शियल इक्वेशन होऊ शकतं. x dx प्लस y dy इक्वल टू 0 हे पण एक डिफरन्शियल इक्वेशन झालं.
आता ह्याच्यामध्ये दोन इम्पॉर्टंट टर्म आपल्याला ज्या शिकायच्या त्या आहे, एक आहे ऑर्डर ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन आणि दुसरी आहे डिग्री ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन. मग ऑर्डर ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय? अतिशय सोपी टर्म आहे. इट इज द ऑर्डर ऑफ द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अकरिंग इन द डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे एक्झॅक्टली काय? तर आता इथे एक डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे. ऑर्डर ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन इज 1. वाय इट इज 1? डिफरन्शियल इक्वेशनमध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बघायचे, म्हणजे डेरिव्हेटिव्हची डिग्री किती आहे तुमची या ठिकाणी? तर dy/dx म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे आणि म्हणून त्याची ऑर्डर 1 झाली. सेकंड एक्झाम्पल बघूया. ऑर्डर ऑफ x² d2y/dx² प्लस x dy/dx प्लस y इक्वल टू 0 इज 2. आता ही 2 का आलेली आहे? तुम्ही ऑब्झर्व कराल या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कुठला आहे? तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजेच d2y/dx². सो याचा किती पॉवर आहे बघायचं आहे, ते आहे सेकंड आणि म्हणून त्याची ऑर्डर झाली 2. एक्झाम्पल नंबर 3. ऑर्डर ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज 2. आता या केसमध्ये कन्फ्युजन करायचं नाहीये. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आलेला आहे तुमचा d2y/dx² आणि त्याचा स्क्वेअर केलेला आहे, पण त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊन न जाता हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आयडेंटिफाय करायचं आणि कोणती पॉवर आहे त्याला? तर दोन्ही पॉवर आहे आणि म्हणून त्याचा ऑर्डर झाली 2. एक्झाम्पल नंबर 4. ऑर्डर ऑफ dy/dx विच इज इक्वल टू e⁻x इज 1. सिम्पल डिफरन्शियल इक्वेशन आहे आणि या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये फक्त फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण वापरलाय आणि म्हणून त्याची ऑर्डर झाली 1. सो तुम्हाला आता एक्झाममध्ये 2 मार्क्ससाठी किंवा 1 मार्क्ससाठी MCQ मध्ये किंवा फिल इन द ब्लँक्समध्ये जरी क्वेश्चन आला ऑर्डर ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन, तर ती तुम्हाला आयडेंटिफाय करता आली पाहिजे. सेकंड आपला इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो म्हणजे डिग्री ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन. It is the power of the highest order derivative when all the derivatives are made free from fractional indices and negative sign. डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री फाइंड आउट करत असताना पहिल्यांदा तर आपल्याला हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आयडेंटिफाय करायचा आणि त्याची जी पॉवर असणार आहे, त्याचा जो इंडाइस असणार आहे, त्या इंडाइसला आपण डिग्री ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन म्हणणार आहे. मग ती कशी असलं पाहिजे डिफरन्शियल इक्वेशन? तर ते फ्री फ्रॉम फ्रॅक्शनल इंडायसेस असलं पाहिजे. याचं मिनिंग काय होतं? जर तुमचं क्यूब रूट असेल किंवा स्क्वेअर रूट असेल तर ते तुम्हाला एलिमिनेट करायला लागणार आहे, किंवा निगेटिव्ह पॉवर असेल तुमची तर ती तुम्हाला एलिमिनेट करून पॉझिटिव्हमध्ये कन्व्हर्ट करून मगच तुम्ही डिग्री ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट करू शकता. एक्झाम्पल, हिअर इज वन एक्झाम्पल. x² d2y/dx² रेस टू 1 प्लस x dy/dx प्लस y इक्वल टू 0. हे एक डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. याच्यातली हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कुठलं आहे आपलं? तर d2y/dx² आणि मग त्याची पॉवर जर तुम्ही बघितलीत, मुद्दामून इथे ती पॉवर लिहून दिलेली आहे. जर ती लिहिलेली नसती तरी पण ती पॉवर 1 आली असती, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. म्हणून या केसमध्ये सेकंड ऑर्डर हे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झालं आणि त्याची पॉवर 1 असल्यामुळे या डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री 1 झाली. सेकंड केस, d2y/dx² which is equal to cube root of 1 plus dy/dx whole square. या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर तुमचा हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, दुसरा क्यूब रूट इन्व्हॉल्व झालेलं आहे. मग जर आम्हाला डिग्री फाइंड आउट करायची असेल तर आधी आपल्याला फ्रॅक्शनल इंडायसेस रिमूव्ह करायला लागतील, म्हणजे तुमचा क्यूब रूट इलिमिनेट करायला लागेल. मग कुठला वे आहे क्यूब रूट इलिमिनेट करायचा? तर दोन्ही बाजूचा क्यूब करून घ्यायचा. दोन्ही बाजूचा जर तुम्ही क्यूब केलात तर डिग्री ऑफ दिस इक्वेशन इज 3. कशी आली ती? तर क्यूब केल्यावरती लेफ्ट हँड साईडला d2y/dx² रेस टू 3 येणार आहे. राईट हँड साईडचं क्यूब रूट इलिमिनेट होईल आणि फक्त राईट हँड साईडला 1 प्लस dy/dx² राहणार आहे. आणि आता जर सिंपल झालेलं तुमचं डिफरन्शियल इक्वेशन आहे, त्याचे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची पॉवर आहे 3 अँड देअरफॉर द डिग्री ऑफ दिस इक्वेशन इज 3. सो दिस वे यू कॅन फाइंड. वन मोर थिंग इज सोल्युशन ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन. आता 2 गोष्टी ज्या आपण शिकलो त्याच्यामध्ये ऑर्डर ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन अँड डिग्री ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन हे तुम्हाला 1 किंवा 2 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं.
एकदा डिफरन्शियल इक्वेशन एक्झिस्ट झालं की त्याचं सोल्युशन असणं हे स्वाभाविक आहे. सो सोल्युशन ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन, अ फंक्शन ऑफ द फॉर्म y इज इक्वल टू fx प्लस c which satisfies the given differential equation is called the solution of the differential equation. मग differential equation has two types. One type is general solution and other is particular solution. What is mean by general solution? A solution of the differential equation in which the number of arbitrary constants is equal to the order of differential equation is called a general solution. Particular solution, a particular solution differential equation which can be obtained from the general solution by giving particular values to arbitrary constants is called particular solution. So differential equation कुठलं पण दिलं तर त्याला दोन सोल्युशन एक्झिस्ट होतात हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. एक असतं जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन कसं ओळखायचं तर तुम्हाला जनरल सोल्युशनमध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट येणार आहेत. मग आर्बिट्ररी कॉन्स्टंट किती असू शकतात तर ती डिफरन्शियल इक्वेशनची जी ऑर्डर असणार आहे तेवढे तुमचे आर्बिट्ररी कॉन्स्टंट असू शकतात. आणि जनरल सोल्युशनमध्ये आपण जर जनरल सोल्युशनमध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट्सना आपण जर व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या तर त्याच्यापासून आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड आउट करता येतं. एक्झाम्पल जर बघितलं तुम्ही इथे, डिटरमाइन द ऑर्डर अँड डिग्री ऑफ द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन्स. हिअर इज वन डिफरन्शियल इक्वेशन d2x डिवायडेड बाय dt स्क्वेअर dx अपॉन dt होल स्क्वेअर प्लस 8 इक्वल टू 0. याची ऑर्डर आणि डिग्री आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ऑर्डर म्हणजे तुम्हाला माहिती आहे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जे आहे ती म्हणजे तुमची ऑर्डर असते आणि डिग्री म्हणजे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची जी पॉवर असते त्याला आपण डिग्री म्हणतो. सो या केसमध्ये तुमचं हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह येणार आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. देअरफॉर ऑर्डर ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन इज 2 आणि सेकंड ऑर्डरची पॉवर जरी दिलेली नाहीये म्हणजे याचा अर्थ तिथे 1 आहे आणि म्हणून डिग्री ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन इज 1. One more example, d2y upon dx square whole square plus dy by dx whole square which is equal to a raised to x. हे एक डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला दिलंय. याच्यामध्ये हायेस्ट ऑर्डर आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि त्याची पॉवर 2 आहे. कन्फ्युजन अजिबात करायचं नाहीये स्क्वेअर आणि त्याच्या पॉवरमध्ये. सो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे तुमची ऑर्डर झाली, ऑर्डर इज 2 and degree of this differential equation is again 2. Then we have one more example, d raised to 4y divided by dx raised to 4 plus in bracket 1 plus dy upon dx whole square raised to cube plus 8 which is equal to 0. इथे तुम्हाला केअरफुली बघायला लागणार आहे की हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह एक्झॅक्टली कुठला आहे तर फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे d4y upon dx raised to 4. That means fourth order derivative and therefore order of this differential equation is 4 आणि d4y upon dx raised to 4 चा पॉवर आहे 1 and therefore degree of this differential equation is 1. हे एक्झाम्पल थोडंसं वेगळं आहे. या एक्झाम्पलमध्ये आपण नोटेशन बदललंय आणि हे नोटेशन पण आपण शिकलेलो आहोत. y ट्रिपल डॅश, y डबल डॅश आणि y डॅश चा मिनिंग असा होतो की y डॅश म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, y डबल डॅश म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि y ट्रिपल डॅश म्हणजे थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये हायेस्ट ऑर्डर झाली 3 दॅट इज थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणून ऑर्डर ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन इज नथिंग बट 3 आणि थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा पॉवर आहे 2. देअरफॉर डिग्री ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन इज 2. Then we have one more example. जेवढी जास्त तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह कराल तेवढं तुमच्या लक्षात येईल की डिग्री आणि ऑर्डर फाइंड आउट करत असताना आपल्याला रेडिसेस फ्री करायला लागणार आहेत. इंडायसेस असले नाही पाहिजेत तिथे किंवा निगेटिव्ह पॉवर असेल तर ती तुम्हाला रिमूव्ह करायला लागणार आहे. इथे पण या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये स्क्वेअर रूट आलेलं आहे आणि आधी आपल्याला ते स्क्वेअर रूट इलिमिनेट करायला लागेल. सो स्क्वेअरिंग बोथ साइड्स, स्क्वेअर केल्यावरती दोन्ही साइड्सचं आपल्याला इक्वेशन मिळणार आहे 1 + 1 अपॉन dy अपॉन dx होल स्क्वेअर विच इज इक्वल टू dy अपॉन dx होल क्यूब. सो इथला हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कुठला आहे तर dy बाय dx हे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे.
पण तुम्हाला आधी डिफरन्शियल इक्वेशन सिम्पल फॉर्ममध्ये लिहायला लागणार आहे. सो डिनॉमिनेटरचा dy/dx होल स्क्वेअर तो क्रॉस मल्टिप्लाय होऊन राईट हँड साईडला मूव्ह होईल आणि म्हणून आपलं डिफरन्शियल इक्वेशन रिअरेंज होणार आहे. आणि रिअरेंज झाल्यावरती तुम्ही बघाल की dy/dx रेस टू 3 राईट साईडला इंटू dy/dx रेस टू 2 आहे. सो त्याची डिग्री होणार आहे 5 आणि ऑर्डर ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन इज 1. Then we have one more example for degree and order, that is dy upon dx which is equal to 7 into d2y upon dx square. इथे highest order derivative आहे second order derivative. So order of this differential equation is 2 आणि त्याची power आहे 1. Therefore degree of this differential equation is 1. आता एवढं एक्झाम्पल घेतल्यावरती डिग्री आणि ऑर्डर मधला डिफरन्स तुम्हाला कळला असणार आहे. सो 1 किंवा 2 मार्कला जर अशी एक्झाम्पल आली तर ती तुम्हाला फाइंड आउट करता आली पाहिजेत. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करत असताना हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे आणि त्याची पॉवर, तिथे रूट किंवा क्यूब रूट इन्व्हॉल्व असेल तर ते तुम्हाला आधी एलिमिनेट करायला लागेल आणि मग ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करायला लागेल. देन वी हॅव इक्वेशन verify that the given function is a solution of the corresponding differential equation. दोन गोष्टी दिलेल्या आहेत, एक आहे तुमचं सोल्युशन दिलेलं आहे आणि डिफरन्शियल इक्वेशन पण गिवन आहे. फक्त आपल्याला हे चेक करायचंय, व्हेरीफाय करायचं की गिवन सोल्युशन जे आहे ते हे डिफरन्शियल इक्वेशन सॅटिस्फाय करतं किंवा नाही. सो इथं 3 एक्झाम्पल घेतलेली आहे. चेक कसं करायचं हे आपण सोल्युशनमध्ये बघणार आहोत. 3 एक्झाम्पलमध्ये पहिल्या केसमध्ये xy इज इक्वल टू लॉग y प्लस के, के कॉन्स्टंट दिलेला आहे. सोल्युशन दुसरं आहे y इज इक्वल टू ई रेस टू एक्स आणि थर्ड केसमध्ये y इज इक्वल टू 1 मायनस लॉग एक्स असे सोल्युशन्स दिलेले आहेत आणि आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन सॅटिस्फाय करतं का हे चेक करायचं आहे. सोल्युशन्समध्ये पहिल्या केसमध्ये आपल्याला पहिल्यांदा डिफरन्शिएट करायला लागेल विथ रिस्पेक्ट टू एक्स व्हेरिएबल. डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं हे आधी आपण शिकलेलो आहोत. सो लेफ्ट हँड साइड इज नथिंग बट द प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन्स. सो यू हॅव टू यूज प्रोडक्ट रूल. राईट साईडला के कॉन्स्टंट हा डेरिव्हेटिव्ह त्याचा 0 होणार आहे बीइंग कॉन्स्टंट अँड देअरफॉर आफ्टर डिफरन्शिएटिंग वी हॅव अ इक्वेशन ॲज x dy/dx प्लस y विच इज इक्वल टू 1 अपॉन y dy/dx. dy/dxच्या टर्म एका बाजूला आपण शिफ्ट केल्या तर तुमचं डिफरन्शियल इक्वेशन येणार आहे dy/dx इन ब्रॅकेट x मायनस 1 अपॉन y विच इज इक्वल टू मायनस y. पण रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन हे मॅच करायचं असेल तुम्हाला तर सिम्प्लिफाय करायला लागेल अँड देअरफॉर आफ्टर सिम्प्लिफाईंग LCM फाइंड आउट केला, क्रॉस मल्टिप्लाय केलं, dy/dx in bracket xy minus 1 which is equal to minus y square which is the required differential equation. आणि सोल्युशन पासून आपण रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट केल्यामुळे जे गिवन इक्वेशन होतं ते तुमचं सोल्युशन झालेलं आहे डिफरन्शियल इक्वेशनसाठीचं. सेकंड एक्झाम्पलमध्ये y इज इक्वल टू ई रेस टू एक्स इक्वेशन दिलेलं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स व्हेरिएबल dy/dx is equal to e raised to x and therefore e raised to x is nothing but y. So back substitute the value of y. dy/dx is equal to y and therefore y is equal to e raised to x is a solution of differential equation dy/dx which is equal to y. सोल्युशन दाखवणं हे सोपं आहे, फक्त डेरिव्हेटिव्ह बरोबर काढला पाहिजे आणि तुम्हाला रिअरेंज करून डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरन्शियल इक्वेशन व्यवस्थित मांडता आलं पाहिजे. थर्ड एक्झाम्पलमध्ये सोल्युशन दिलेलं आहे y इज इक्वल टू 1 मायनस लॉग एक्स. सो फर्स्ट ऑफ ऑल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स व्हेरिएबल dy/dx विच इज इक्वल टू मायनस 1 अपॉन एक्स. देअरफॉर d2y अपॉन dx स्क्वेअर. डिफरन्शियल इक्वेशनमध्ये सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आल्यामुळे परत आपल्याला फर्स्ट ऑर्डर कडून सेकंड ऑर्डरकडे जायला लागणार आहे. सो dy/dx इज मायनस 1 बाय एक्स अँड देअरफॉर d2y अपॉन dx स्क्वेअर इज 1 अपॉन एक्स स्क्वेअर and therefore required differential equation is x square d2y upon dx square which is equal to 1 and therefore final answer is y is equal to 1 minus log x is a solution of differential equation x square d2y upon dx square which is equal to 1. दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आपण जेव्हा सोल्युशन गिवन असतं आणि डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन चेक करायचं असतं त्यावेळी आधी डिफरन्शियल इक्वेशन ऑब्झर्व करायचं.
जे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे तेवढे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह्ज फाइंड आउट करायचे हे लक्षात ठेवायचं आणि मग फक्त रिअरेंज करून तुम्हाला ते डिफरन्शियल इक्वेशन मांडायला लागतं. देन वी हॅव फॉर्मेशन ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन. फॉर्मेशनमध्ये eliminating arbitrary constants. If the order of a differential equation is n, differentiate the given equation n times to eliminate arbitrary constant. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमच्या डिफरन्शियल इक्वेशन ऑब्टेन करण्यासाठी जेवढे तुम्हाला इक्वेशन्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये जेवढे आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स आहेत तेवढ्या टाइम्स तुम्हाला डिफरन्शिएट करायला लागतं हे लक्षात ठेवायचं. ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन बाय एलिमिनेटिंग arbitrary constants from the following equations. So we have one equation as y is equal to a e raised to 3x plus b e raised to minus 3x. इकडे arbitrary constants दोन आलेले आहेत आपले, capital A आणि capital B. So we have to get differential equation, we have to differentiate this equation 2 times. हे आधी आपल्या लक्षात येतं. सो इक्वेशन दिल्या तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे हे चेक करायचं आणि जेवढे आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स आहेत तेवढ्यांदा आपल्याला डिफरन्शिएट करायला लागणार आहे हे लक्षात ठेवायचं. सो फर्स्ट ऑफ ऑल विल डिफरन्शिएट वन मोर टाइम. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स व्हेरिएबल. डेरिव्हेटिव्ह जर तुम्ही फाइंड आउट केलं e raised to 3x चं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 3 into e raised to 3x. कॉन्स्टंट ॲट इट इज. देन e raised to minus 3x is e raised to minus 3x into minus 3, and therefore differentiation second time derivative is d2y upon dx square is equal to 3a e raised to 3x into 3 plus 3b e raised to minus 3x into 3, and therefore if we'll rewrite this one d2y upon dx square which is equal to 9 into आपण 9 कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये तुम्हाला a e raised to 3x प्लस b e raised to minus 3x शिल्लक राहणार आहे आणि तीच आपली y ची व्हॅल्यू आहे. सो डेरिव्हेटिव्ह किंवा परत सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लिहिताना d2y अपॉन dx स्क्वेअर विच इज इक्वल टू 9y इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. वन मोर एक्झाम्पल, y is equal to c1 plus c2 upon x. Here we have two constants आणि दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आल्यामुळे आपल्याला दोनदा डिफरन्शिएट करायला लागणार आहे हे लक्षात येतं. सो पहिल्यांदा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतलं, डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स व्हेरिएबल dy अपॉन dx. c1 कॉन्स्टंट आहे म्हणून त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 झालं. c2 हा कॉन्स्टंट आहे तो बाहेर घेतला. 1 अपॉन एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर येणार आहे. अँड देअरफॉर derivative with respect to second order d2y upon dx square which is equal to c2 in bracket 1 upon x square, and therefore differential equation is d2y upon dx square which is equal to minus x dy by dx into 1 upon x square. So finally simplified differential equation is x d2y upon dx square plus dy by dx. Third example, y square is equal to x plus c bracket cube. या एक्झाम्पल मध्ये आपल्याला एकच आर्बिट्ररी कॉन्स्टंट आलेला आहे. सो एकदाच डिफरन्शिएट करायचं आहे. देअरफॉर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स व्हेरिएबल 2y dy by dx which is equal to 3 in bracket x plus c whole square which is equation number 1. Then 2y dy by dx which is equal to 3 into x plus c whole square. From equation number 1 you can see, since to reduce or replace x plus c whole square we have to find the value of x plus c whole square, and therefore x plus c whole square which is equal to y raised to 4 by 3, and therefore y dy by dx which is equal to 3 by 2 into y raised to 4 by 3 which is a required differential equation. Then we have find the differential equation by eliminating arbitrary constants from the relation x square plus y square which is equal to 2ax. आता हे जर इक्वेशन बघितलं तर या इक्वेशन मध्ये एकच आर्बिट्ररी कॉन्स्टंट दिसतो तो म्हणजे a आहे आणि म्हणून आपल्याला एकदाच डिफरन्शिएट करायला लागणार आहे. डेरिव्हेटिव्ह जर तुम्ही बरोबर काढलं तर डिफरन्शियल इक्वेशन चुकणार नाही. सो डेरिव्हेटिव्ह काढताना काळजी घ्यायची आहे. डिफरन्सिएशन with respect to x variable
2x plus 2y dy by dx which is equal to 2a. Therefore, x square plus y square which is equal to 2ax. Since we have to eliminate arbitrary constant, म्हणजे जो आपला इक्वेशन मध्ये 2a आहे हा आपल्याला रिप्लेस करायला लागणार आहे आणि तो ओरिजिनल इक्वेशन वरून आपण रिप्लेस करणार आहोत. सो 2a जर आपण सॉल्व केला तर 2a इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स अँड देअरफॉर differential equation is 2x plus 2y dy by dx which is equal to x square plus y square. Simplified differential equation is 2x square plus 2xy dy by dx which is equal to x square plus y square. सगळ्या टर्म्स लेफ्ट हँड साईडला आपण शिफ्ट केल्या आणि लाईक टर्म्स इक्वेट केल्या, कलेक्ट केल्या तर इथे इक्वेशन येणार आहे तुमचं 2xy dy by dx plus x square minus y square which is equal to 0, which is a required differential equation. To form the differential equation from the relation x square plus 4y square which is equal to 4b square, question फक्त वेगळ्या प्रकारे विचारलेला आहे. डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे फ्रॉम गिवन इक्वेशन. परत इक्वेशन ऑब्झर्व करायचं. इक्वेशनमध्ये बी हा एकच आर्बिट्ररी कॉन्स्टंट आलेला आहे तुमचा आणि जर एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट असेल तर आपल्याला एकदाच डिफरन्शिएट करायचं आहे हे लक्षात येतं. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स व्हेरिएबल 2x प्लस 4 2y dy बाय dx विच इज इक्वल टू 0. सिम्पल डिफरन्शियल इक्वेशन आलेलं आहे या केसमध्ये 8y dy बाय dx plus 2x which is equal to 0 and therefore if we'll take 2 common we have 4y dy by dx plus x equal to 0 which is a required equation. Then we have a solution of differential equation. Solution मध्ये variable separable method वापरली जाते. सोल्युशन मध्ये इक्वेशन कसं दिलं जातं ते fx dx plus gy dy which is equal to 0. fx and gy are the functions of x and y respectively. This is said to be variable separable form whose solution is obtained by integrating equation number 1. To solve the following differential equation, we'll use variable separable form. Variable separable form मध्ये आपण एक्झॅक्टली काय करतो तर fx dx plus gy dy अशा टाईपचं इक्वेशन तयार करतो आणि मग इंटिग्रेशनचा यूज करून आपण इक्वेशन फॉर्म करतो. इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह या दोघांमध्ये काय रिलेशन आहे हे ऑलरेडी आपण इंटिग्रेशन शिकत असताना बघितलेलं आहे. इंटिग्रेशनला आपण दुसरं नाव वापरतो दॅट इज अ अँटी डेरिव्हेटिव्ह. सो या केसमध्ये व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म कसा लिहिणार आहोत आपण तर dy बाय dx विच इज इक्वल टू y कॉमन घेतला तर y इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 1 म्हणजे एक्स आणि y ची टर्म आपल्याला सेपरेट करता येऊ शकते. सो dy बाय y विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1 dx हा तुमचा व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म झाला. आणि एकदा तुम्हाला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मिळाला की इंटिग्रेटिंग बोथ साइड्स हिअर इंटिग्रेशन dy बाय y विच इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर प्लस 1 dx आणि इंटिग्रेशनसाठी सोपे फंक्शन्स आलेले आहेत. सो 1/y चं इंटिग्रेशन लॉग y झालं आणि एक्स स्क्वेअर प्लस 1 हा अल्जेब्राइक इक्वेशन आलेला आहे. सो इंटिग्रेशन ऑफ दिस इक्वेशन इज एक्स क्यूब बाय 3 प्लस एक्स प्लस c. सो by using variable separable form differentiable इक्वेशनचं सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं हे आपण बघितलेलं आहे. मग आज आपण डिफरन्शियल इक्वेशन्स अँड ॲप्लिकेशन या चॅप्टरमध्ये डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे एक्झॅक्टली काय, ऑर्डर आणि डिग्री कशी फाइंड आउट करायची किंवा डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन दिलेलं असेल तर ते व्हेरीफाय कसं करायचं आणि व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म म्हणजे एक्झॅक्टली काय हे बघितलं. ऑर्डर आणि डिग्री हे तुम्हाला 1 किंवा 2 मार्क्ससाठी शुअरली डिफरन्शियल इक्वेशनमध्ये विचारलं जाऊ शकतं. डिफरन्शियल इक्वेशन आणि ॲप्लिकेशन हा नवीन चॅप्टर आपल्याला यावर्षी सिलेबसमध्ये ॲड झालेला आहे आणि सगळ्यात जास्त वेटेज म्हणजे 10 मार्क्सचं वेटेज या चॅप्टरला दिलं गेलेलं आहे. तर तुम्ही एकदा रीड करून बघा चॅप्टर, एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघा. एक्सरसाइजमध्ये यावर्षी एक्झाम्पल सोपी दिलेली आहेत कारण आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आणि इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स पण नसल्यामुळे फक्त अल्जेब्राइक फंक्शन्सशी आपल्याला डील करायचं आहे. सो प्रॅक्टिस मोर एक्झाम्पल्सची प्रॅक्टिस करा आणि सॉल्व्ड एक्झाम्पलवरून कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. थँक्यू व्हेरी मच.